संगीत सखी मंच महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ महिलांचा व्हॉट्सअप ग्रुपतर्फे आयोजित हिंदी मराठी चित्रपटातील बहारदार गाण्यांवर आधारित डान्स आणि गाण्यांचा वार्षिक संगीत महोत्सव दरवर्षीप्रमाणे लायन्स क्लब ऑफ पुणे 21 सेंचुरी लायन प्रीतम गांधी यांच्या सहयोगाने आणि आनंदी परिवार फाउंडेशन पुणे यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आला होता। सदर कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे नुकताच पार पडला होता। त्यात जवळजवळ 70 ज्येष्ठ महिलांनी विविध नटनट्यांची थीम घेऊन 60 ते 90 दशकातील गाण्यांवर आधारित मेट्रो डान्स, झुंबा डान्स, टाळी योगा आणि संगीताकडून अध्यात्माकडे थीमवर आधारित काही जीवनावर आधारित गाणी या कार्यक्रमात सादर केली। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री बाळासाहेब भाऊसाहेब सातव, राज्य प्रमुख सिनियर सिटीझन एनसीपी महाराष्ट्र राज्य हे लाभले होते। तर लायन प्रांतपाल आणि नॅशनल काँग्रेस पार्टी पुणे शहर प्रमुख डॉक्टर चंद्रहास शेट्टी यांनी संगीत सखी मंच प्रमुख, मेडिएटर आणि नोटरी ॲडव्होकेट वंदना डांबरे व सहाय्यक ज्योती देशपांडे यांचं भरभरून कौतुक तर केलंच, त्याशिवाय लायन्स क्लब इंटरनॅशनल तर्फे सर्व सहभागी कलाकारांना सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आलं। प्रमुख पाहुणे श्री सातव यांनीही संगीत सखी मंचाला भविष्यात सहकार्य करण्याचं आश्वासनही दिलंय। गेस्ट ऑफ ऑनर म्हणून आनंदी परिवार फाउंडेशनच्या वतीने सरोजिनी गायकवाड उपस्थित होत्या आणि लायन्स क्लब ऑफ पुणे 21 सेंचुरी लायन प्रीतम गांधी व लायन्स क्लब तर्फे उपस्थित व प्रमुख पाहुणे या सर्वांनी दीप प्रज्वलन केले। सदर कार्यक्रमामध्ये संगीत सखी मंचातर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाईन स्पर्धेतील विजेत्या महिलांना सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आलं होतं। त्याचबरोबर काही ज्येष्ठ सिनियर गायकांना संगीत सखी मंचच्या वतीने गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आलं। पाहुण्यांचं स्वागत लायन श्यामा गोयल आणि लायन प्रीतम गांधी यांनी केलं, तर संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिल्पा उपलांची यांनी केलं आणि ज्योती देशपांडे यांनी आभार मानले। जब नार के ॲडव्होकेट वंदना डांबरे यांनी हा संगीत सखी मंच व्हॉट्सअप ग्रुप आरोग्य मंत्र ग्रुपशी निगडित सगळ्या ज्येष्ठ महिलांनी आपले छंद जोपासता आपले आरोग्यही उत्तम ठेवावे या हेतूने निर्माण केला आहे। या ग्रुपमध्ये जवळजवळ 550 महिला असून त्यांना दर आठवड्याला एक थीम दिली जाते व त्यावर आधारित दररोज 20 ते 25 गाणी सादर केली जातात। त्यांचं परीक्षण करून सर्व सखींना प्रोत्साहित करण्याचं काम ॲडव्होकेट वंदना डांबरे व त्यांची सहाय्यक ज्योती देशपांडे करत असतात। त्यामुळे बऱ्याच महिलांना प्रोत्साहन मिळून त्यांचं आरोग्य ठणठणीत राहण्यास मदत झाली आहे। वेगवेगळ्या ऑनलाईन स्पर्धा आणि लाईव्ह वार्षिक कार्यक्रम घेऊन त्या सर्व महिलांना त्यांचा आत्मविश्वास वाढवून त्यांनी निरोगी आयुष्य जगावं यासाठी सतत प्रयत्नशील असतात। बालगंधर्व रंगमंदिरात पहिल्यांदा स्टेजवर येऊन डान्स करणाऱ्या काही जणी होत्या, तर बालगंधर्व रंगमंदिर मध्ये एकदा तरी डान्स सादर करायला मिळावा अशा सर्व महिलांची अतृप्त इच्छा नकळतपणे या कार्यक्रमामध्ये पूर्ण होताना दिसतात। अनेक अडचणींवर मात करून या सर्व महिला उत्साहाने व हिरिरीने विविध ड्रेसअप करून सहभागी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। बालगंधर्व रंगमंदिरमध्ये सर्व महिलांनी एक डान्स सादर करून खऱ्या अर्थाने जल्लोष केला होता आणि रंगमंदिर दणाणून सोडलं होतं। म्युझिक विजनचे डॉक्टर आशिष चव्हाण यांनी दणदणीत म्युझिक देऊन साथ दिली होती। हा सर्व सोहळा डोळे भरून पाहावा असाच होता। व्हॉट्सअप युवातील हा आगळावेगळा सोहळा सादर करणाऱ्या ॲडव्होकेट वंदना डांबरे या जणू जगन्नाथाचा रथ ओढतात अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया त्यांच्या सखीने त्यांना दिली। ती खऱ्या अर्थाने सार्थ झाल्याची आपल्याला पाहायला मिळते। चुकवू नये असाच हा कार्यक्रम। तो आई रे आई मोहे लाई मिलन धुन की
मामा की छोरी चाहे रोज बुलाया। जसं प्रत्येक तहानलेल्या व्यक्तीला पाणी जरुरी असतं, आजारी व्यक्तीला औषध जरुरी असतं, तसंच त्याप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला स्वागताची गरज असते आणि स्वागत तुमच्या टाळीने जोरदार होऊन देऊ द्या पाहुण्यांचं. ऊंचे आसमान पंछी लेते हैं उड़ान, ऊंचे आसमान पंछी लेते हैं उड़ान, वैसे ही अपने मेहनत से जिन्होंने छुआ है आसमान, वैसे ही अपनी मेहनत से जिन्होंने छुआ है आसमान, पधारे हैं आज इस मंच पर वे अपने मेहमान, पधारे हैं आज इस मंच पर वे अपने मेहमान, करती हो आदरपूर्वक उनको प्रणाम. धन्यवाद. किंवा आरोग्याच्या दृष्टीने, आरोग्य मंत्राच्या दृष्टीने हा काहीतरी ठेवा इथून आपल्याला घेऊन जाता येईल असा एक उद्देश ठेवून हा कार्यक्रम आयोजित केला आहे. वार्षिक संगीत महोत्सव हा जो काय आहे हा जीवनाच्या शेवटपर्यंत चालणाराच असतो आणि आपल्या सर्वांचा अविभाज्य घटक आहे. संगीत जरी कोणाला म्हणता आलं नाही तर ऐकायला सुद्धा ते खूप छान लागतं.